आज तर लय मोठा लफडा झाला. ट्रकीवाल्याने एका माणसाचा केलता आज रामनाम सत्य. तर जय श्रीराम भावांनो. तर लोक मला म्हणतात काय कॉन्टेंट क्रिएटर चालू केलंय, व्हिडिओ काढत होतो, तुझे फॉलोअर्स नाही काय नाही, एकच आयुष्य भेटतं तर काय करायचं सगळं करून घ्या. तर त्या 4 लोकांना मी घंटा मोजत नाही. तर कसे माझ्या लाडक्या भावांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ उठून मस्त पैकी आल्यानं मी चाललो होतो आमच्या अथर्व भाईच्या घरी. आमचं बीड पण आता हळूहळू सुधारू राहिलंय, तर बीड वाल्यानं सांभाळून बर का. काही लोक म्हणतील ए आय. आज आमचे सगळे मेंबर अथर्व भाईच्या घरी जमले होते, कारण तिथं आमचं एकदम क्वालिटी नियोजन होतं. जेवण वगैरे केलंय, मग गार काहीतरी खावं म्हणलं. गेलो मग आईस्क्रीम खायला. तुम्हाला माहितच असेल दरवेळेसचा बिलचा मानकरी कोण असतो. काय माहिती कुठून येतो सरकार, पण सरकारवरच बिल फाडतं दरवेळेस. आमच्या सरकारचं लय मोठं मन आहे. सरकारवर हसू पण येतं आणि सरकारसाठी वाईट पण वाटतं. IPL लवर साठी एकदम भारी मेस आहे आमची मोर्या मेस. एकदम क्वालिटी नियोजन असते. माणसाच्या अंगात सगळेच चाळे पाहिजे. मोबाईल पण बघितला पाहिजे, फिरलं पण पाहिजे, मजा पण केली पाहिजे, अभ्यास पण केलं पाहिजे. एका टेम्पोवाल्याने ट्रकीवाल्याचा डायरेक्ट किस्साच केला होता. रामनाम सत्यच होतं, पण वाचलं नशिबाने त्यो. जर गाड्या असतील भावांनो तुमच्याकडे तर नीट चालवा, कारण जिंदगी एकदाच भेटती, परत नाही भेटत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगला.